शरद पवार काँग्रेसमध्ये जातील. पवारांना आपलं राजकारण टिकवायचं असेल तर काँग्रेस हाच पर्याय पवारांपुढे असेल. असं केल्याने स्टेट काँग्रेसला सोबत घेऊन पवार पुन्हा आपल्या राजकीय पोझिशनला येतील. गेल्या काही दिवसातली पृथ्वीराज चव्हाणांची भाषा पहा, त्यांची वक्तव्य देखील याच दिशेने जाणारी आहेत. सध्या चर्चा काय सुरू आहे तर पवार काय करणार. पवार सहजासहजी मैदान सोडणार नाहीत हे तर फिक्स आहे. अजित पवारांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी कराड गाठलेले पवार मात्र सध्या शांत आहेत. येवल्यानंतर ते आंबेगावला सभा घेणार होते, गोंदियात देखील सभा होणार होती, पण तसं काही झालेलं दिसत नाही. अजित पवारांसह इतर आमदार भेटून गेल्यानंतर शरद पवार आक्रमकपणे समोर दिसून आलेले नाहीयेत. त्यामुळे शरद पवार काय करणार अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. शरद पवार शांत बसणार नाही हे तर फिक्स आहे, पण राहिलेला एक आकडी आमदार घेऊन शरद पवार करणार तरी काय. खरंच जशी चर्चा सुरू आहे तशा प्रकारे ते काँग्रेसमध्ये उरलेल्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण करून टाकतील की भविष्यातल्या राजकारणाचा विचार करून भाजप सोबत जातील की यातलं काहीच न करता स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतील. शरद पवार नेमकं काय करतील आणि शरद पवारांपुढे नेमके कोणते ऑप्शन आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पवार नेमकं काय करतील हे समजून घेताना 3 पर्याय पवारांसमोर असल्याचं आपल्याला दिसतं. यातला पहिला पर्याय ज्याची सर्वाधिक चर्चा होतीये तो म्हणजे अजित पवारांसोबत जोडून घेत भाजप सोबत जाणं. या पहिल्या पर्यायाची कितपत शक्यता आहे ते पाहूया. शरद पवारांच्या हाती आता म्हणावी ती सूत्र राहिलेली दिसत नाही हे मान्य करावं लागतं. त्यातही राष्ट्रवादी पक्षाची पूर्वापार सिस्टीमच संस्थात्मक नेत्यांची राहिलेली आहे. ज्याप्रमाणे आंदोलनातले नेते सत्तेत टिकत नाही त्याचप्रमाणे सत्तेत घटलेले नेते देखील विरोधात टिकत नाही. प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी पवारांची साथ सोडल्याने शरद पवार खऱ्या अर्थाने आज राजकीय दृष्ट्या वीक झालेले दिसून येतात. अशा वेळी पॉलिटिकल समज म्हणून शरद पवारांनी अजित पवारांसह भाजप सोबत जाण्यातच हित असल्याचं सांगण्यात येतं. याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरेंप्रमाणे पुढील 20 ते 25 वर्षांचा विरोध करू शकणार नाही. अशा वेळी सुप्रिया सुळेंसह इतर नेत्यांच्या प्रॅक्टिकल राजकारणाचा अप्रोच त्यांना स्वीकारावा लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षाची बैठक. ज्याप्रमाणे शिवसेनेतली फूट ही मनापासून घडली होती तशी फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ शकत नाही किंवा होताना दिसत नाही. फूट झाली तरीही अजित पवार शरद पवारांना येऊन भेटतात, तसेच जयंत पाटील आणि तटकर एकमेकांना आलिंगन देताना दिसतात. मग अशा वेळी टोकाचा विरोध करणं शरद पवारांना वाटतं तितकं सोपं ठरणार नाही. राजकारणातला उत्तरार्ध गोड व्हावा या विचारातून शरद पवार अजित पवारांसोबत जाऊ शकतात. इथे महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे भाजपची ती इच्छा असेल का. तर वास्तविक मोदी आणि अमित शहा यांना देखील कोणत्याही परिस्थितीत पवारांची साथ हवीच आहे. राजकारणात विरोधी पक्षाला बांधून ठेवण्याची क्षमता असणारे शरद पवार भाजप सोबत आले तर इंडिया आघाडी एका क्षणात संपुष्टात आणता येऊ शकते आणि त्यातही पवारांबाबत सहानुभूती तयार करून शिवसेनेप्रमाणे खेळी ही भाजपला राष्ट्रवादी बाबत करायची नाहीये. थोडक्यात भाजपला कोणत्याही परिस्थितीत पवारांची साथ आवश्यकच असेल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पवारांनाच घ्यायचा आहे. अजित पवारांचा निर्णय मान्य केला तर भाजप हायकमांड देखील पुन्हा राष्ट्रवादीत पवारांचा शब्द अंतिम हे धोरण स्वीकारू शकतं. अजित पवारांवर मर्यादा म्हणून शरद पवारांना बळ देऊ शकतं आणि जोडून घेत पुन्हा आपलं बळ तयार करण्याचं काम पवार करू शकतात. मात्र हा पर्याय स्वीकारण्यासाठीची पवारांची सर्वात मोठी अडचण दिसते ती विचारांची लढाई. एकतर अजित पवारांसोबत गेल्यास पवार पक्षीय पातळीवरती बॅकफूटवर जातील, सोबतच जनतेतून मिळणारी सहानुभूती देखील गमावून बसतील. लोकसभेनंतर भाजप किंवा अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना तोच रिस्पेक्ट देखील देतील हे सांगता येऊ शकत नाही. थोडक्यात आज अजित पवारांची भाषा मान्य करून भाजप सोबत गेल्यास एकाच वेळी पक्षीय राजकारण आणि जनतेचं राजकारण दोन्ही ठिकाणाहून राजकीय विजनवासात पवार जाऊ शकतात. हा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर राहतो. त्यामुळे शरद पवार अजित पवारांसोबत जाण्याच्या निर्णयापर्यंत येऊ शकतील का याबाबत शंकाच वाटते. पवारांपुढे असणारा दुसरा पर्याय आहे तो स्वतंत्र राहण्याचा. आता जे चालू आहे तसंच चालू ठेवणं. जे काही आमदार आहेत, खासदार सोबत असतील त्यांना घेऊन इंडिया आणि महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरनं लढणं, राहिलेल्या पक्षासाठी एक स्ट्रॅटेजी ठरवणं आणि लढणं. शरद पवारांना देखील ठाऊक आहे की या राजकारणातून आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना ते लॉंग टर्म स्ट्रॅटेजी देऊ शकत नाहीत. तरीही आपलं एक स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यावर शरद पवारांचा भर असेल.
वैचारिक लढाई पवारांनी केली होती ही गोष्ट इतिहासात लक्षात ठेवली जाईल आणि याच विचारातूनच पवार स्वतंत्र राहण्याची भूमिका घेऊ शकतात. पण इथेही पवारांसमोर बऱ्याच मर्यादा आहेत. आज शरद पवारांसोबत असणाऱ्या आमदारांची संख्या 15 ते 16 सांगितली जात असली तरीही शरद पवारांसोबत अंतिमतः 5 ते 6च आमदार असल्याचं बोललं जाते. आमदारांसोबतच हातून संस्था जाणं हे शरद पवारांसमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. अशा वेळी राजकारणातल्या केंद्रस्थानावरून बाहेर फेकलं जाण्याचं दुःख तर आहे, शिवाय जे टिकलेत त्यांना घेऊन पुन्हा 50 ते 60 आमदार निवडून आणणं हे कठीणातलं कठीण काम आहे. थोडक्यात स्वतंत्र राहूनच लढायचं झाल्यास किती लोक राहतात हे तर आव्हान आहे, शिवाय टोकाचा संघर्ष निर्माण करण्याचं आव्हान देखील आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्याच भाषणात अजित पवारांसह धनंजय मुंडे, भुजबळ पटेलांनी पवारांवर चांगलीच तोफ डागली होती. पवारांनी देखील येवला दौरा करत जशाचं तसं उत्तर देण्याची तयारी केली होती. पण समोरच्या टीमने सेटलमेंटची गोष्ट केली आणि हा संघर्ष क्षणात संपला. थोडक्यात अजित पवार गटाकडून शरद पवारांना विरोध न होणं ही स्ट्रॅटेजीच पवारांना स्वतंत्र लढण्याचा प्रमुख अडथळा ठरणार आहे. यामुळे या बंडामागे पवार आहेत हे परसेप्शन बिल्ड होतं. असं झाल्यास धड भाजपसोबत जाऊन फायदाही झाला नाही आणि संशयास्पद वातावरण झाल्याने विरोधात राहून बळही मिळत नाही अशी अवस्था पवारांची होऊ शकते. राजकीय कारकीर्द यशवंतरावांप्रमाणे असावी म्हणून शरद पवार स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेऊही शकतात. मात्र त्यांच्यासोबत किती जण राहतात आणि कमी काळात शरद पवार ठाम विरोध ठेवत किती टोकाचा संघर्ष करतात यावरच बरीच गृहीतकं तयार होती. तुर्तास तरी पवारांनी विरोधाची धार कमी केल्याने काहीतरी शिजतंय असंच म्हणावं लागतं. आता येतो तो तिसरा पर्याय, तो पर्याय म्हणजे पवार काँग्रेसमध्ये जातील. ऐकताना ही गोष्ट प्रचंड अडचणीची वाटते, पण भूतकाळात शरद पवारांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय कोणत्या क्षणाला घेतला होता ते आपल्याला पाहावं लागतं. 1978 साली पुलोद करून काँग्रेसपासून बाहेर पडलेले शरद पवार पुलोद घेऊनच मार्गक्रमण करण्याची तयारी करत होते. 85च्या निवडणुका देखील राज्यातल्या पक्षांना एकत्र करत पुलोदच्या ब्रँड खाली त्यांनी लढवल्या होत्या. पण काँग्रेस शिवाय लढण्याला मर्यादा असल्याची जाणीव पवारांना झाली होती. नॅशनल पॉलिटिक्सचा अंदाज असणाऱ्या पवारांना काँग्रेस हा विरोधाचा पर्याय दीर्घकाळ टिकू शकतो याची जाणीव आहे. तर मग पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येईल ते कारण म्हणजे 2014 पासून प्रादेशिक पक्षांची होत असणारी कुचंबना. एक काळ होता ज्या काळात देशात मोठ्या प्रमाणात प्रादेशिक पक्ष वाढले. त्या राज्यात या पक्षांनी सरकार स्थापन केली. पण गेल्या 10 वर्षातलं राजकारण पाहिलं तर निवडणुकीचे सर्व मुद्दे हे केंद्राकडे शिफ्ट झालेले दिसून येतात. त्यातही तुलनेत प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं राजकारण मोठ्या शिताफीने होताना दिसतंय. कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षाचं महत्व संपुष्टात आलंय. एकेकाळी प्रादेशिक पक्षाचा ब्रँड घेऊन मुख्यमंत्री झालेले देवेगौडा आज राज्याच्या राजकारणातून देखील रद्दबातल झालेले आहेत. थोडक्यात पुढील 10 वर्षांच्या राजकारणाची दिशा आखायची झाल्यास येणारा काळ हा प्रादेशिक पक्षांच्या अस्ताचा काळ देखील ठरू शकतो. अशा वेळी शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसचा नारा देऊ शकतात, कारण काँग्रेसमध्ये गेल्यासच पवार आपल्या मागे असणाऱ्या संशयाचं वातावरण पूर्णपणे संपुष्टात आणू शकतात. शिवाय गेलेल्या केंद्रबिंदूवरील राजकारणाची प्रतिमा पुन्हा मिळू शकतात आणि उरलेली राष्ट्रवादी शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन केल्यास काँग्रेसला आवश्यक असणारी महाराष्ट्रातल्या विरोधाची थेट आणि एकमेव लाईन काँग्रेसला मिळू शकते आणि शिवाय महाराष्ट्र काँग्रेसला अपेक्षित असणारं नेतृत्व काँग्रेस पक्षाला मिळू शकतं. तर दुसरीकडे पवारांना लढण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ मिळू शकतं. शरद पवारांपुढे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचं राजकारण फायद्याचं ठरू शकतं आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आज ना उद्या काँग्रेस कधी ना कधी रिवाईव्ह होईल आणि ही शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. मग अशा वेळी सुप्रिया सुळेंसह सोबत असणाऱ्या सर्व नेत्यांच्या राजकीय भविष्याची सोय शरद पवार करू शकतात. आता इथे उभा राहणारा महत्वाचा फॅक्टर म्हणजे पवारांना स्टेट काँग्रेसमधून होणारा विरोध. शरद पवारांच्या काँग्रेस प्रवेशाला महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक नेते विरोध करू शकतात. 1986 साली देखील विठ्ठलराव गाडगिळ, शंकरराव चव्हाण अशा नेत्यांनी पवारांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध केला होता. आजही पवार हा विरोध मोडून काढू शकतात, कारण एकतर आजच्या या क्षणाला स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना देखील कोणता तरी जादूची कांडी फिरवू शकणारा नेता हवा आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमधील जे लोक भाजप प्रवेशाची हूल देत राहिलेले असे नेतेही बाहेर पडून काँग्रेस क्लीन करता येऊ शकते. दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव असणाऱ्या पवारांचं राजकारण पाहता आता कुठंतरी राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल या विचाराने ते आपला गट
काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात. यामुळं गेलेली पॉवर परत मिळवणं, विचारांना प्रामाणिक असल्याचं सप्रमाण सिद्ध करणं आणि दीर्घकालीन इतिहासात यशवंतरावांप्रमाणे नाव टिकवणं या सगळ्या गोष्टी पवार साध्य करू शकतात. राहिला प्रश्न या शक्यतेतल्या निगेटिव्ह मुद्द्यांचा, तर काँग्रेसमधील काही घटक नाराज होतील हीच एकमेव शक्यता पवारांच्या येण्याने होऊ शकते. बाकी तुम्हाला काय वाटतं, पवार काय करतील? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.